झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काल महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये झाली. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण त्या बैठकीला उपस्थित होते आणि आदरणीय गृहमंत्री अमित शहाजींच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि एकदम सकारात्मक बैठक झाली. महाराष्ट्रातल्या ज्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय, त्या निर्णयांची चर्चा महायुतीच्या प्रमुख नेत्यांबरोबर आदरणीय अमित शहाजींनी केली आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण रात्री त्या संदर्भातलं प्रेसला सांगितलं की अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि मला संपूर्णतः विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदर राखून जे काही भविष्यातले जे निर्णय ते निर्णय घेतले जातील. आज होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलल्याचं समजतंय. मुंबईमध्ये ती बैठक होणार नाही, याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे? आज महायुतीची आणि आमदारांची पण बैठक होती, पण भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाची जी बैठक आहे गटनेत्याची निवडीची, ती त्यांनी तारीख अजूनपर्यंत घोषित न केल्या कारणामुळे ज्यावेळी ती तारीख घोषित होतील, त्यांचे निरीक्षक येतील, त्याच्यानंतरच महायुतीची बैठक होईल आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 1-2 दिवसात महायुतीची बैठक होईल. काल ज्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक अमित शहांबरोबर झाली, त्यात जी चर्चा झाली आणि ज्या प्रस्तावांवर चर्चा झाली, त्या प्रस्तावांवर केंद्रीय नेत्यांतर्फे शिक्कामोर्तब होऊन 2 दिवसात त्याचा कॉल त्यांच्याकडून येईल किंवा त्याची घोषणा त्यांच्याकडून होईल आणि त्यानंतरच महायुतीची जी सरकार स्थापनेच्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला त्याच्यात घोषित होईल. तुम्ही म्हणाले एकनाथ शिंदेचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातात. आदर कशा पद्धतीने एकनाथ शिंदेचा राखला जाईल? कारण खाती आणि या सगळ्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे विधानसभेची निवडणूक ही माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती आणि त्याच्यात जे संपूर्ण यश प्राप्त झालेलं, जे ऐतिहासिक जो विजय प्राप्त झालेला आहे, त्याच्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या 2-2.5 वर्षाच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे, याची सर्वांना कल्पना आहे. म्हणून भविष्यातल्या ज्या सरकार स्थापनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा आदर ठेवून त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना त्याच्या संदर्भातला प्रस्ताव लवकरात लवकर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून येईल असा आम्हाला संपूर्णतः विश्वास वाटतो. महत्त्वाची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये जी बैठक झाली त्याची चर्चा आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नक्की काय सांगितलं, काय नक्की चर्चा झाली? काल महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीच्या अगोदर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी व्यक्तिगत माननीय गृहमंत्री अमित शहाजींबरोबर बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेनेच्या संदर्भातला जो काही प्रस्ताव असेल आणि जी भावना असेल ती भावना त्यांच्यापुढे व्यक्त केली. निवडणुकीच्या वेळी पण काही ज्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चांची पण त्यांना जाणीव करून दिली आणि यापूर्वी NDAचा एक घटक पक्ष शिवसेना असताना शिवसेनेने जी सहकार्याची भूमिका नेहमी केलेली आहे, केंद्र सरकारमध्ये सरकार स्थापनेच्या वेळी पण शिवसेनेने कुठला आग्रह धरला नव्हता, तर ह्या सर्व गोष्टींची जाणीव माननीय अमित शहाजींकडे त्यांनी करून दिलेली आहे आणि माननीय अमित शहाजींनी पण त्याला सकारात्मक दुजोरा दिला. त्यांनी पण त्यांची भूमिका स्पष्ट केलेली की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आदर राखूनच सन्मानपूर्वक तोडगा निघेल आणि एक सकारात्मक चर्चा त्या बैठकीत झाली. तुम्ही गृहमंत्रालयासाठी 12 खात्यांची मागणी केलेली आहे असंही समजतंय. जर गृह खातं दिलं नाही केंद्रीय नेतृत्वानं तर मग भूमिका काय असेल? नाही, माननीय सगळ्या विधिमंडळाच्या आमदारांनी माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना या संपूर्ण प्रस्तावाचे अधिकार दिले होते आणि त्या अधिकारानुसार माननीय शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहाजींबरोबर चर्चा केली आणि जो प्रस्ताव आदरणीय अमित शहा साहेबांकडे दिलेला आहे त्या संदर्भातला फायनल प्रस्ताव हा 2 दिवसात घोषित होईल आणि तो सर्वांना कळेल. सर, नानापटोले नुकतीच पत्रकार परिषद झाली, त्यांनी म्हटलंय की ईव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही, आमचा निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती आक्षेप आहे. नाना पटोले असेल, महाविकास आघाडीतील मुख्य नेते
अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. जोपर्यंत त्या धक्क्यातून सावरतील तेव्हा त्यांना निवडणुकीत त्यांच्या पराजयाची कारणं कळेल. खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एक चिंतन शिबिर ठेवायला पाहिजे सगळ्यांचं, आणि त्या चिंतन शिबिरमध्ये या सर्व गोष्टींची चर्चा करायला पाहिजे आणि फायनली आपण हरलोय कुठल्या विषयावर याच्या निष्कर्षावर यायला पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी महाविकास आघाडीचा एक नेता हारण्याची वेगवेगळी कारणं सांगत आहेत. EVM मशीनवर त्याचं खापर फोडत आहेत. तर या सर्व गोष्टींवर एक फायनल तोडगा त्यांनी काढायला पाहिजे आणि फायनल चिंतन त्यावर करायला पाहिजे आणि मग त्यांना कळेल की आपला पराभव कशाने झाला. अजूनपर्यंत त्या धक्क्यातून सावरले नाहीत. ज्यावेळी त्या धक्क्यातून सावरेल तेव्हा त्यांना कळेल की महाराष्ट्रातील जनता ही खऱ्या अर्थाने महायुतीच्या मागे होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी ऐतिहासिक कामं झाली होती, जे ऐतिहासिक निर्णय झाले होते, त्याला महाराष्ट्रातील जनतेचा पाठिंबा होता हे त्यांना कळून चुकले नाही आणि अजूनही त्या वेगळ्याच भ्रमात महाविकास आघाडीचे नेते आहेत. आता येणाऱ्या महापालिकेच्या पण निवडणुकीत आहेत, जिल्हा परिषदेच्या पण निवडणुकीत, यामध्ये पण महायुती घवघवीत यश प्राप्त करेल असा संपूर्णतः विश्वास आहे. 2 बैठका मुंबईमध्ये होणार होत्या, महायुतीची आणि शिवसेनेच्या आमदारांची पण, आणि अचानक एकनाथ शिंदे आपल्या गावी निघाल्यामुळे या बैठका रद्द झालेल्या आहेत. अशा वेळी चर्चा निर्माण झाली की एकनाथ शिंदे पुन्हा नाराज आहेत. नाही, याच्यात कालच माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावासंदर्भात आदरणीय अमित शाह साहेबांबरोबर चर्चा केलेली आहे आणि आदरणीय अमित शाह साहेबांनी कळवलं की 2 दिवसात या संदर्भातला आपण निर्णय घेऊ आणि जो फायनल प्रस्ताव आहे त्याचं या संदर्भातला घोषणा करू. तर आता 2 दिवस असल्या कारणामुळे आमदारांची जी बैठक जी पूर्वनियोजित होती ती आम्ही 2 दिवसाच्या करता पुढे ढकललेली आहे आणि जे पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहेत त्या पूर्वनियोजित कार्यक्रमात आदरणीय मुख्यमंत्री साहेब व्यस्त आहेत. सर, प्रश्न एक असा येतो की इतकी मॅन्डेट मिळून पण हे लांबवलं जात आहे. जनता वेट करते की मुख्यमंत्री कोण बनणार आहे किंवा शपथविधी कधी होणार आहे, त्याचं कसं हे करणार, शपथविधी कधी होणार आणि काय इतकं लांबवलं? नाही, शपथविधी लवकरात लवकरच होणार आहे आणि त्याची पण स्पष्टता 2 दिवसात आपल्याला कळेल आणि कुठली गोष्टी लांबणीवर नाही, कारण हे महायुतीचं सरकार आहे. लोकशाही पद्धतीमध्ये काही प्रोसिजर असतात, त्या प्रोसिजर प्रत्येक, कारण 3 घटक पक्षांचं महायुती असल्या कारणामुळे 3ही पक्षांना विधिमंडळाचा नेता निवडावा लागतो. विधिमंडळाच्या नेता निवडीनंतर महायुतीचा पण नेता निवडला जाईल आणि महायुतीच्या नेता निवडीनंतर सरकार स्थापनेचा दावा त्या ठिकाणी होईल आणि या सर्व गोष्टींकरता जी विधिमंडळाची जी प्रोसिजर असते, जी लोकशाहीची प्रोसिजर असते आणि जी संविधानाने ठरवलेली जी प्रोसिजर असते ती प्रोसिजर फॉलो करावी लागते आणि ती प्रोसिजर 3ही पक्षाचे नेते फॉलो करत आहेत. म्हणून हा 2-3 दिवसात या सर्व गोष्टींची स्पष्टता होईल आणि महाराष्ट्रातलं सरकार स्थापन होईल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.